शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण प्राची कंपनीचा ह्युमिक 98% ह्याविषयी थोडी माहिती घेणार आहे. तर आपल्या सोबत आहेत संतोष साहेब. ते तुम्हाला थोडी ह्युमिक 98% कसे वापरायचं, त्याचे फायदे काय पिकासाठी, हे सगळं आपण सविस्तर करणार आहोत. तर मी त्यांना काय आज प्रश्न विचारणार आहे ते तुम्हाला थोडं विश्लेषण करून तुम्हाला ते ह्युमिक 98 कसं वापरायचं, काय त्याचे फायदे सगळे सांगतील. तर आपण त्याला प्रश्न विचारू काय ह्युमिक 98% म्हणजे काय असतं. तर ह्युमिक 98 म्हणजे काय, तर आधी काय असायचं की सर्व शेतकरी शेणखत वगैरे टाकायचे शेतामध्ये, त्यामुळे त्यांना नैसर्गिक प्रकारचं ह्युमिक मिळायचं जे सेंद्रिय घटकांपासून तयार असायचं. परंतु आता काय अलीकडच्या काळामध्ये जनावरं कमी झालेली आहेत आणि अनेक गोष्टींमुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये शेणखत असेल किंवा कोणती खतं टाकता येत नाही, त्यामुळे विघटन होत नाहीये, त्यामुळे शेतामध्ये ह्युमिकचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. तर अशामध्ये आपण सेंद्रिय ह्युमिक शेतामध्ये सोडणं गरजेचं आहे. तर आपण ह्युमिक म्हणजे काय, तर जे सेंद्रिय घटकांपासून तयार झालेला एक अंश म्हणजे ह्युमिक आहे. ह्युमिक आपल्या पिकांमध्ये कशा प्रकारे काम करतं. आता आपण तेच सांगितलेलं आहे की ह्युमिक आधी काय आहे, तर सेंद्रिय घटकांपासून बनलेलं म्हणजे सेंद्रिय घटकाचं जर विघटन झालं तर त्याचं ह्युमिक मध्ये रूपांतर होत असतं. तर ते ह्युमिक आपले जे जमीन असते, जमीन भुसभुशीत करण्याचं काम करतं, त्याचबरोबर आपल्या पिकांची वाढ करण्याचं काम करतं. तर ते ह्युमिक सोडायचं कधी, आणि शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की तर आपल्याला वाटत असेल की ज्यावेळी आपल्या प्लांटची ग्रोथ थांबलेली आहे, कारण की प्लांटची ग्रोथ थांबते कधी, जेव्हा आपल्या पिकाच्या पांढऱ्या मुळांची वाढ थांबते, अशा वेळी आपल्या प्लांटची ग्रोथ थांबते. अशा वेळी आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे की आपल्या शेतीमध्ये आपल्या पिकाला ह्युमिकची कमतरता भासत आहे. त्यासाठी आपल्याला त्यावेळेस टप्प्यामध्ये सोडायचं आहे, ज्यावेळी आपल्याला वाटतं की आपल्या झाडाची असेल, आपल्या पिकाची वाढ थांबलेली आहे. तर आपल्या प्राची कंपनीचं ह्युमिक आणि अदर कंपनीचं ह्युमिक ह्यात काय डिफरन्स आहे. तर तुम्हाला आधी प्राची ह्युमिकचा बॉक्स दाखवतो. हा बॉक्स मिळाला तर तुम्ही हे ह्युमिक नक्कीच घ्या, कारण आता आपण ते सांगणार की इतर कंपन्यांच्या ह्युमिक मध्ये आणि आपल्या ह्युमिक मध्ये काय फरक आहे. तर आता ह्युमिक सर्वात आधी तुम्हाला फोडून दाखवतो आणि नंतर त्याचं विश्लेषण करून देतो. तर ह्युमिक मध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ह्युमिक येत असतं. काही ग्रॅन्युल मध्ये म्हणजे दाणेदार प्रकारमध्ये येत असतं, तर काही वॉटर मध्ये येतं, ते लिक्विड मध्ये येतं. तर हे आपल्याकडे तिन्ही प्रकारचं आहे. पण सगळ्यात कार्यक्षम तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला इन्स्टंट रिपोर्ट हवा आहे आपल्या शेतामध्ये, जर ह्युमिक इन्स्टंट आपल्याला त्याचा रिपोर्ट आला पाहिजे, तर तुम्ही हे आपलं प्राची ॲग्रोचं पावडर मध्ये जे ह्युमिक येतं ते वापरायचं आहे. त्याचं एकरी प्रमाण जे आहे तर 100 ग्रॅम आहे. तर हे वापरायचं कसं, तर आपल्याला यामध्ये एक सॉल्व्हंटची बॉटल येते, एक सॉल्व्हंटची बॉटल येते आणि एक पावडर येत असते. तर ही सॉल्व्हंटची बॉटल आधी 1 लिटर पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर हे ह्युमिक फोडून हळूहळू मिक्स करायचे. एकदम टाकल्यानंतर याचा गट्टू होऊ शकतो, त्यामुळे हळूहळू मिक्स करून एकदम काळपट ह्युमिक हे तुम्हाला आधी तयार करून घ्यायचं आहे. तर हे ह्युमिक तयार झाल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रति एकरामध्ये जो बॅलन्स सोडून असेल तो बॅलन्स, किंवा कंपनी सोडून असेल तर कंपनी तुम्ही त्या प्रकारे सोडायचं आहे. तर इतर कंपन्यांचे ह्युमिक आणि आता काही ठिकाणी आपण पाहू शकतो की इतर कंपन्यांच्या ह्युमिक मध्ये आपल्या ह्युमिक मध्ये फरक आहे. तर अनेक ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किलो मध्ये ह्युमिक मिळतं. किलो मध्ये तुम्हाला माहिती असेल की किलो मध्ये ह्युमिक मिळतं. पोते ह्युमिक टाकण्याचं तर फक्त पावडर दिली जाते आणि त्याचा फायदा तो पिकाला होत नाही. तर बीटी बोरे जे चांगले डाळिंब तज्ञ आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की पोटॅशियम ह्युमाइट हा घटक हा ह्युमिक मध्ये असतो. हे लक्षात घ्या, हे आपल्या 98% मध्ये येतं. तर हे पोटॅशियम ह्युमाइट हे यामध्ये असतं, ते विघटन होण्यासाठी त्याचं द्रावण ठीक चांगलं होण्यासाठी त्याला हे सॉल्व्हंट असणं गरजेचं आहे. ज्या ह्युमिक मध्ये हे सॉल्व्हंट नसेल ते ह्युमिक शेतीला लागूच होत नाही. त्यामुळे असं ह्युमिक आपल्या कंपनीचं आहे जे शेतीला सहजरित्या लागू होतं. आणि इतर कंपनीचं तुम्ही 1 किलो एका साईडला टाकून पहा आणि आपल्या कंपनीचं फक्त 100 ग्रॅम तुम्ही एका साईडला टाकून पहा, तुमच्या डोळ्यानं तुम्हाला रिपोर्ट आल्याशिवाय राहणार नाहीये. सर थँक्यू. शेतकरी मित्रांनो, आपण आज संतोष साहेब सोबत होते आपल्यासोबत. त्यांनी आपल्याला प्राची ॲग्रोचं ह्युमिक कसं वापरायचं त्याच्याविषयी सविस्तर माहिती आपल्याला सांगितली आहे. तर आपण पण एकदा ट्राय करून बघायला काय हरकत नाही म्हणतो मी, कारण प्राची ॲग्रोची अशी दमदार उत्पादने आहेत त्याचा रिपोर्ट 100% आल्याशिवाय राहत नाही. कंपनी जवळपास 12 वर्ष मार्केटला आहे आणि तुम्ही ह्युमिक असेल किंवा कंपनीचा एक सगळ्यात टॉप मॉलिक्युल आहे फास्ट रिझल्ट, हा पण तुम्ही पिकाच्या सुरुवातीपासून ते एंडिंग पर्यंत जर वापरला तर तुम्हाला 100% रिझल्ट आल्याशिवाय पर्याय भेटणार नाही. तर तुम्ही असं प्राची ॲग्रोची उत्पादने वापरत चला, तुम्हाला रिपोर्ट येत जाईल.
तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.